मी तुम्हाला माझं एक उदाहरण देते, माझं स्वतःचा एक्सपिरियन्स देते. काय आता आपण 2 पिढ्यांबद्दल बोलतोय, हो. 30शी-35शी आणि अगदी 19शी आणि बरोबर. 20शीच्या आसपास. जेनझीज जेनझीज. आहे. तर माझी आई म्हणजे माझं लग्न जेव्हा झालं होतं 2005ला माझं लग्न झालं. प्रत्येक लग्न झालेल्या मुलीला खूप एक्साइटमेंट असते लग्नाच्या बाबतीत, सगळ्या रूढी, परंपरा, कल्चर. मी पण पूर्ण त्याच औऱ्यात होती. आणि साधारणतः एक 2-3 महिनेच झाले होते लग्नाला आणि माझ्या मम्मीचा म्हणजे माझ्या आईचा फोन मला आला आणि असं प्रत्येक मुलीला एक्साइटमेंट असते मला सासरचं बोलायचंय, सांगायचं, एक्सप्रेस करायचं, असं तसं. माझंही चालू होतं, सगळं झालं. आणि मग आता मी पुढे जे सांगणार आहे त्याच्या आधी सांगते, माझी आई तेव्हाची मॅट्रिक आहे, म्हणजे 11thला तेव्हा मॅट्रिक म्हणायचे. पण मी जे सांगणार आहे ते आणि माझं तिचं बोलणं झाल्यावर मला असं वाटलं की तिने आयुष्याची PhD केली. तुम्हाला आता कळेल ते कसं, की तिने मला सांगितलं की फोनवर बोलत होतो आम्ही की बाळा, तुला जेव्हा कधी फ्युचरमध्ये तुझ्या सासूबद्दल, नंदेबद्दल, दीराबद्दल, 2 दीर माझ्याबरोबर तेव्हा आम्ही एकत्र फॅमिलीज राहत होतो. आता त्या 2 दीरांचं लग्न झालंय म्हणून ते वेगळे झालेत, अदरवाईज सासू सासऱ्याने आम्ही एकत्र राहतोय. किंवा नंदेबद्दल कधीही तुला काहीही सांगावंसं वाटलं किंवा कंप्लेंट करावंसं वाटलं आणि असा पॉज होता तिच्यामध्ये, तर मला फोन करू नकोस. पुन्हा एक पॉज होता आणि आय वॉज, माझ्या अंगावर शहारे आलेत आता. आणि आय वॉज लाईक की कसली मम्मा आहे ही, म्हणजे त्यावेळेसचे माझे फिलिंग्स होते. तर ते म्हणाले की हे तुझं आयुष्य आहे, हे तुलाच लढायचंय आणि हे तुलाच सांभाळायचंय. मी तुला मदत करायला सदैव तुझ्या पाठीशी आहे, पण जर तू प्रत्येक वेळेस माझी मदत घेतलीस तर तू लढणार कशी? मी म्हटलं हा ठीक आहे. पण मग मी तिला तेव्हाच्या बुद्धीप्रमाणे, पण मग मला काही प्रॉब्लेम झाला तर मी आहे ना, तू मला सांग, मी सगळं ऐकून घेईन. मला वाटलं तर मी सजेशन देईन, पण मी काहीही तुला सांगणार नाही, तुझी तुलाच लढाई लढायची. म्हटलं बरं. आणि मग मी एक टिपिकल जशा मुली आईंशी बोलतात तसं मी म्हणाली की कसली खडूस मम्मी आहेस ग तू, बाकीच्यांच्या मम्मा बघ किती सपोर्ट करतात, हे करतात. तर मला म्हणाली की तू आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहेस की हे जे मी सांगते, जेव्हा तू 20 वर्षाने माझ्या वयाची होशील तेव्हा तुला कळेल. आणि आज मी प्रेक्षकांसमक्ष सांगू शकते की म्हणजे मी तुम्हाला जे म्हटलं की तिने आयुष्याची PhD केली हे आज मला कळतंय. कारण त्या पोर्शनला किंवा त्या पॅटर्नला जर तिने मला तो बॅकअप तशा प्रकारे दिला नसता तर कदाचित माझं लाईफ आयुष्य वेगळं असतं. आणि नंतर तिने एक सांगितलं, पण आयुष्यात जेव्हा कधी तुझ्या आयुष्यात काही चांगलं होईल, चांगली घटना घडेल, मग ती कोणाशी संबंधित असू दे, सासू सासरे, दीर, नंदा, भाऊजे, जे काही तुझी फॅमिली, पहिला फोन मला कर.